काय प्रॉब्लेम चालू आहे काहीच कळना. भाडं पडाले वाजाले, त्याला दाबले की पिकअपच होणार गेले. काय कळना गेले नेमकं काय प्रॉब्लेम चालू आहे. जाऊ द्या तिकडं, उचलन. आता काय मेंटल हॉस्पिटलपाशी बसलो आहे मी. थोडा वेळ वाजून वाट बघतो, कुठलं उचललं तर ठीक आहे, नाही तर थोडा वेळ आराम करायचं. जास्त घाई गडबड करायचं नाही, थंड झाडाखाली एखादे बसायचं. आत्ताच अर्धा डझन केळं खाल्लं, सकाळपासून नाश्ता नव्हता. आता नाश्त्याला पैसे घालणं बारबार बरोबर नाही. एक अर्धा डझन केळं आणलो, 4-5 वाजेपर्यंत आपलं होऊन जाईल. 4-5 वाजता कुठं तर वडापाव हाणणे, मग राईट. आता CNG पण संपत आले माझी. CNG काल रात्री भरलो होतो आणि मी राहतो आउटसाईडला. पूर्ण हडपसरपर्यंत येजूपर्यंत माझं एक गाडी CNG उतरून जाते. तर असा प्रॉब्लेम होते माझ्यासोबत. ह्या टायमाला दुसरं कुणीकडं जावं असं वाटत नाही बरं का मला. ह्या टायमाला आपलं कुठं खराडी, लोहगाव ह्याच एरियामध्ये भाडे भेटावं वाटते मला. ह्या एरियामध्ये कसं जरा बरेपैकी भाडे पडतात. दुपारच्या टायमाला नसतात, पण संध्याकाळी सकाळी ठीकठाक आपलं होऊन जातं. पण तसं आपल्या मनासारखं होत नाही, बरोबर आहे की नाही. पडलं तिथलं उचलावं लागते, नेट जाऊन सोडावं लागतं. आता खडकीला घेऊन गेलो कस्टमर, तिथं सोडल्यावर मग तिथून थोडा वेळ बसलो. तिथं पण एक 200चं भाडं गायब झालं. किती जोऱ्यानं दाबा ते भाडं पिकअपच होत नाही. मग तिथं जाऊन पेशंट आले, म्हणले मेंटल हॉस्पिटलला जायचे आहे. आता मी म्हणलं बसा, म्हणलं किती देणार. त्यांनी म्हणले 80 रुपये देतो. ठीक आहे द्या, बरोबर आहे की नाही. मेंटल हॉस्पिटल म्हणल्यावर मी द्या म्हणलं, काय तेवढं त्याच्यात. बसलो, आणून सोडलो. आता बसलो निवांत झाडाखाली, तुमची वाट बघत बसलो आहे. आता तुम्ही कधी सबस्क्राईब करणार, काय आपले कधी फॉलोअर्स, आपले सबस्क्रायबर वाढणार, बरोबर आहे की नाही. तुम्हाला मी सत्य सांगतो, सत्य गोष्ट सांगतो. माझ्या गावात कमसे कम 4 ते 5 हजार लोक आहेत माझ्या ओळखीचे. माझे मित्र, माझे भावाचे मित्र, असं तसं सगळे ओळखतच बरं का. काय तर 4-5 हजार रुपये आहेत लोक, पण सबस्क्राईबच करत नाहीत. काय घोळ आहे तेच कळा ना मला. आता गेलं की गावाकडं प्रत्येकाचा मोबाईल घेणार आहे, करा सबस्क्राईब. अहो माझ्या गावामध्ये 4-5 हजार माणसं म्हणल्यावर बघा मग किती मोठा माणूस झाला असतो आतापर्यंत. आपणा हे गरिबीवाली जिंदगी आपल्याला पसंतच नाही गेली, खरं सांगतो. आता मी सकाळी बघा 6 वाजता घरातून निघालो, रात्री 11-12 वाजता घरी जातो मी. 11-12 वाजता एवढं मेहनत करावं लागते 1000 रुपये हजेरी पाडायसाठी. कसं जिंदगी जगायचं मला सांगा. काल रविवार होतो, काल मी म्हटलं हाफ डे करावं. मग हाफ डे केलं. नंतर दुपारून नंतर काम निघालं घरचं. गेलो मग घरच्यांना घेऊन, ते टाईम तिकडंच गेलं, असं विषय झाला. मग सुट्टीच मारली. अहो साधा हाफ डे सुद्धा करू वाटत नाही पैशामुळं, एवढं पैसा लागायला माहिती आहे का. आता CNGचं प्रॉब्लेम, असं प्रॉब्लेम ले काय कुठं नसतं हो. ज्यानं करते त्याला कळतं आहे, माहीत आहे का नाही. आणि माझी एकच विनंती आहे भावानो, दारू पिऊन आपले दिवस वाईट घालू नका, वाया घालू नका बिलकुल बी. आता दारू प्यायचं म्हणल्यावर कसं, दारू प्या तुम्ही, पण एक हप्ताभर तर दारू प्यायचं नाही. हप्त्यातनं एकदा तुम्ही सुट्टी असल्या दिवशी एन्जॉय म्हणून एखादे क्वार्टर आणलं काय हरकत नाही. पण तुम्ही रोज उठून दारू पितात. त्याच्यात आज मी अनेक लोक बघतो इकडे सिटीमध्ये, दारू पिऊन आपली जिंदगी वाटोळ करून घेतलेत त्याने. भया एक वडापाव चरा, भया 10 रुपये द्या, लय भूक लागले, लय दिमाग खराब होऊन जाते माझा तर. अहो आपण आपली जिंदगी दारू पिऊन कशाला वाईट करून घ्यायचं, बरोबर आहे की नाही. चांगले कामं करा तुम्ही, चांगलं आपलं व्यवस्थित जिंदगी जगायचं. आजकालच्या जमान्यात अहो कुठल्याच देशामध्ये दारू पित नाही सांगा मला. पण असं दारू पिऊन आपली जिंदगी वाटोळ करून घ्यायचं नाही बरं का कधी पण. दारू प्यायचा हप्त्यातनं एकदा, निवांत सुट्टी असल्या दिवशी निवांत घ्यायचं त्याला. अहो एक पॅक अर्धा तास लावायचं, एन्जॉय करून घ्यायचं त्याचं. पण तुम्हाला लोकांना दारूच पिता येत नाही. दारू ही वाईट नाही, पण त्याचा वापर आपण वाईट करतो, बरोबर आहे की नाही. आता लय वेळ झालं, मी जरा पुढं सरकतो. तुम्ही जेवढं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का. आपल्या होईल गरीबाचं, माझ्यासारखं काहीतरी काकलूत करा म्हणून तुम्ही. व्हिडिओ बनवा, काहीतरी करत राहावा, बरोबर की नाही. माणूस कधी कुठं चमकल काही सांगता येत नाही. फक्त वाईट कामं करू नका, बरोबर आहे की नाही.
वाईट कामं करायचं नाही. आपली जिंदगी दिवसन रात मेहनत करायचं, हप्त्यातनं एक तर सुट्टी मारायचं. आता मी तर काय दारू बिरू पित नाही, खरं सांगतो. अगोदर प्यायचं मी दारू, पण 2-2.5 वर्ष झालं मी अगोदर बी प्यायचं म्हटल्यावर मी असंच 6 महिन्याला एकदा एखादी बिअर मारायचं. मी दारू म्हणजे काय असं तो एकदम हे दारू पित नव्हतो एवढं पार आडवं पड चुकून अजिबात नाही. आता कमसे कम 2.5 वर्ष झालं मी दारूला अजून ठेंब हात लावायने. काय करायचं दारू पिऊन आपल्या घरच्यांसोबत वाईट, लेकरांकडे लक्ष नाही. हे दारू पिणाऱ्या माणसाची जिंदगी वाटोळच आहे, मी खरं सांगतो तुम्हाला. हां, मी दारू सांगतो अजून की दारू पिणं ही वाईट नाही, पण त्याचा वापर वाईट करतो आपण. कसं हे भेटलं की उगं भळबकळ हाणायचं आणि पडायचं कुठं, तर ते काहीच कामाचं नाही. दारू पिलेल्या माणसाचा अवस्था लेच बिघडून जाते. आता मी बघतोय म्हणून सांगितलं बरं का तुम्हाला. ठीक आहे, तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे होईल आपलं भलं. बरोबर आहे की नाही. आता माझी व्हिडिओ लय लांबवर चालत असं वाटायला बरं का मला. बरेच लोक चांगले माणसं मला कमेंट करायले, लाईक करायले, मला चांगलं वाटलं आहे. आता तुम्हाला वाटत असेल व्हायला ह्यानं माजून गेले, तसं काही नाही. ठीक आहे, मला लय आनंद होतो तुम्ही जेव्हा लाईक करताय, चांगलं एखादी कमेंट करताय. तर धन्यवाद भावानं. मी चालतो आता, टाटा बाय बाय. लय वेळ बसून जमत नाही बाबा, पोटा पाण्यासाठी धावपळ करावं लागते. 15-16 घंटे काम केल्यावर एक टायमाचं भाकर भेटते घरी. हां, चालतो मग आता.